शेतकऱ्यांनो हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळाले का? लाभ घेण्यासाठी काय करावे लागणार आहे? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझी माहिती या YouTube चॅनलवर। आणि मित्रांनो, आता शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचं अनुदान कसं मिळेल हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या YouTube चॅनलला अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, आता हे 5,000 रुपयांचं अनुदान कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणकोणते शेतकरी यासाठी अर्ज करू शकणार आहेत, याच्यामध्ये काय प्रोसेस आहे, संपूर्ण माहिती समजून घेऊया। मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामात भाव पडल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाने 5,000 रुपये प्रति हेक्टर कमाल 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्याचे जाहीर केले आहे। सदर योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील 4,749 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते। त्यांची माहिती सुद्धा ऑनलाईन अपलोड करण्यात आली, परंतु 2,604 शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळालेला नाही। खरीप हंगाम 2023 मध्ये ई पीक पाहणी केलेले कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी तसेच खरीप 2023 मध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केली नाही, तथापि ज्यांच्या खरीप 2023च्या 7/12 उतार्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकांची नोंद आहे अशा वैयक्तिक, सामायिक व खातेदार हेक्टरी 5,000 रुपयांच्या अर्थसहाय्यास पात्र ठरले होते। 2,45,96,123 रुपयांचे अर्थसहाय्य कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे, परंतु ई-केवायसी पेंडिंग आहे। पोर्टलवर करावी खातरजमा। पात्र शेतकरी ई पीक पाहणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असल्याबाबत खातरजमा करण्यासाठी www.scadbt.mehart.org या पोर्टलला भेट देऊ शकतात। तसेच संबंधित कृषी सहाय्यक किंवा गावातील तलाठी यांच्याशी संपर्क करू शकतात। शेतकऱ्यांनी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लवकरच संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करावी।